तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळ्या सह्या केल्यात. हो वहिनी, तिनं पेपर सह्या करून दिलेत माझ्याकडे. वा 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 वा, किती किती मोठं मन आहे पुरीच. तुमची कोणाची अडचण होऊ नये म्हणून मला माहिती आतमध्ये काय होत असेल, पण पोरगी बघा खंबीर आहे. खरंच खूप उपकार आहेत या मुलीचे आमच्या घरावर. तू मग आता काय भेटी गाठी कोर्टातच होतील. कोर्ट बिर्ट म्हणलं की लय ब्या वाटतं. अजिबात घाबरायचं नाही, भेटी गाठीच म्हणायचं. कारण आपल्या काय भांडणं नाही, आपल्या काय मारामाऱ्या नाही, आहे का नाही. भेटी गाठीच म्हणायचं. साधी भोळी माणसं आहे आपण, आहे का नाही. आणि काय दोन्ही पार्ट्या समजूतदार असल्या ना का मग पुढं काय अडचण येत नाही ना कोर्टात. एक्सक्यूज मी. या बाबांनी तर माझा अगदी पोपटच केला. मला वाटलं होतं मी अशी उभं राहिल्यावर तरी त्यांना वाईट वाटेल. विनी, तुझे बाबा हिटलर खूप वाचतात का ग? अरे हो, ते ना नेहमी असंच काहीतरी बडबडत असतात. बरं, मी काय म्हणतो, ते बाबा जाताना जे काही बडबडून गेले ते तू फारसं मनावर घेतलं नाहीस ना? कशाबद्दल? अगं ते म्हणाले ना, ज्याचा पाय आधी खाली टेकेल त्याचं प्रेम कमी वगैरे. हा, म्हणजे काय? ऑफकोर्स बरोबरच आहे त्यांचं. किती रोमॅन्टिक ना, आपण दोघं एकमेकासाठी आयुष्यभर असेच एका पायावर उभे. वाव, तूच आहेस वय तो हिरो, 2 हिरोईन मध्ये अडकलेला. बघा, तुम्ही आधी मला सांगा तुम्ही कोण आहात. मी समद नीट बघते. तू प्रेमळ दिसतोयस, हळवा बी दिसतोयस. अरे म्हणून वाट लागली तुझी, समधे खेचाखेची करतात तुझी. बघा, ते सगळं सोडून द्या. तुम्ही आधी सांगा कोण आहात तुम्ही. म्या? हा, अरे म्या कोण आहे ते तुला नंतर कळल, धीरानं आरामात आपोआप कळल. पण तू कोण आहेस हे कळलंय मला. लय आवडलास तू आपल्याला. हा? भाव म्हणून आवडलास. मी कायमची चालले तुमच्या आयुष्यातून. आता नाही तुमच्या प्रेमाच्या आड येणार. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुम्ही आणि लतिका सुखाने संसार करा. तुम्हीच सांगा ना, आता कुणासाठी जगू मी? कोण आहे मला? बाबा आणि आत्या सुद्धा मला आता घरात घेणार नाही. तन्वी, मामा, तुम्हीच सोडवा मला यातून. तुमच्या या चांगल्या हाताने मला मरण द्या. मला मारून टाका. मारून टाका मला. मला मारून टाका. पुरी, बस. लतिकाचा चेहरा घेऊन आपली तन्वी वावरते आहे. हे जर मी तिला सांगितलं तर तिच्या हाती आयतं कोलीत लागेल. आणि मग विक्रम आणि शारदा वहिनींसमोर ती सिद्ध करेल की लतिका राघव निंबाळकरची मुलगी आहे. आणि त्यानंतर लतिकाच्या रूपात वावरणाऱ्या आपल्या तन्वीला या घरात जागा नाही. तिला इथून काढण्यात येईल. खरंच आहे मामा. मग आता आपल्याला काय करता येईल? आपण पूर्ण कात्रीत सापडलोय बापू. हा घटस्फोट लवकरात लवकर करणं एवढा एकच मार्ग शिल्लक आहे आपल्या समोर.